आता जे काढले तुमच्या देखत नाही पण शासनाचा इकडे शासनाचं कोणीतरी दिसलं का? एनडीआरची टीम नाही, कोणतीच टीम नाही. मागील काही दिवसापासून पावसानं मराठवाड्याला झोडपून काढले आणि स्ट्रीम मीडियाच्या माध्यमातून तुम्ही सगळीकडचे चित्र, वास्तविक चित्र तुम्ही पाहत असाल. आमचे मोठे बंधू विलासजी बडे साहेब प्रत्येक पूर परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी तिथल्या घटनास्थळावरून जाऊन तिथली वास्तविक परिस्थिती तुमच्या समोर दाखवत आहेत, शासनाच्या दरबारी मांडत आहेत. आणि त्याची दुसरी जर परिस्थिती जर भाग जर बघितला आपण तर हे अहमदपूर शहरापासून मोजक्याच अंतरावर असलेलं थोडगा गाव आहे आणि थोडगा गावचा देखील संपर्क आता सध्या तुटल्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळते. मी थोडगा गावामध्ये आलो आहे. बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या बाजूला ही पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. याच ठिकाणी पुलाचं काम ज्यावेळी सुरू करण्यात आलेलं होतं काम, त्या वेळेसुद्धा आम्ही इथल्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून केलं होतं. मात्र इथल्या स्थानिक प्रशासनानं याकडे लक्ष न दिल्यामुळे, त्या पुलाची उंची वाढवण्यात न आल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असं वाटतंय. या ठिकाणी काही गावातील नागरिक आहेत. नागरिकांसोबत मी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, तुम्ही इकडून याल, तुमच्यासोबत मला संवाद साधायचा आहे. तुम्ही इथलेच आहेत का? थोडक्याचे आहेत तुम्ही? काय तुमचा परिचय अगोदर मला पूर्ण हे करा. थोडंसं पाऊस बंद आहे आता सध्या. तुम्ही छत्री ठेवा तिकडे, त्यांच्याकडे द्या. अलीकडे या, इथे अलीकडे या ना. इथे विनायकराव तरडे, मी मोजे थोडगा येथीलच आहे. हे जे अहमदपूर कुरळा मार्गावरचा जो हा रस्ता आहे, या मार्गावर थोडगा गावालगतचा थोडगा नदीवरती झालेला पूल, 4 महिन्याच्या आतला पूल आहे. हा निकषाप्रमाणे झाला नाही. त्याचा जो डिझाईन आहे तो डिझाईन प्रमाणे झाला नाही. या शासनानं व इथल्या या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि यामुळं संबंध गावकऱ्यांचं व या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं एकच म्हणणं आहे की हा झालेला पूल हा रद्द करावा, हा साफ करून नवीन डिझाईनप्रमाणे पूल व्हावा आणि याचे दुष्परिणाम पुढच्या काळामध्ये होऊ नये व सार्वजनिक हितास धोका होऊ नये, हीच सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. एकूणच परिस्थिती जर पाहिली तर थोडगा गावचं साठवण तलाव हा मोठा साठवण तलाव आहे. मी जिकडे हात करून दाखवतो तिकडे कॅमेरा दाखवण्याची विनंती करतो राठोड सरांना. या माझ्या डाव्या बाजूकडे जे आहे मोठा तलाव आहे, साठवण तलाव. आणि मुबलक असं त्या साठवण तलावामध्ये पाणी साचल्यानंतर आता ही परिस्थिती त्या साठवण तलावाचा सांडवा भरून ओसंडून वाहताना तुम्हाला पाहायला मिळते. काल 4 वाजल्यापासून सततधार सुरू झालेला पाऊस थांबायलाच तयार नाहीये आणि परिस्थिती अशी झालेली आहे निर्माण की बघू शकता तुम्ही माझ्या डाव्या हाताच्या या घराच्या पलीकडे हे जे तुम्हाला घर जे दिसतात, पत्र्याचे शेड जे दिसतात, अलीकडची जे इमारत दिसते त्याच्या पलीकडे सुद्धा घर आहेत. आणि मी तिकडे जाऊन तुम्हाला सत्य परिस्थिती, वास्तविक काय स्थिती आहे हे दाखवण्याचा मी
प्रयत्न करणार आहे. पाणी बरंच आहे इथं सांगतायत मला नागरिक. चला आपण तिकडे जाऊया. अक्षरशः एका शेतकऱ्याचं घर आणि शेत याच पावसाच्या पाण्यामध्ये पूर्ण बुडून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. बघू शकता तुम्ही. हा चला तिकडे मी येतोय. तिकडे मी बोलण्यासाठीच आलोय तुम्हाला. ज्याप्रमाणे मराठवाड्यातली स्थिती, आमचे बांधव, आमचे खऱ्या अर्थाने गुरु ज्यांना आम्ही मानतो, ज्याप्रमाणे विलासजी बडे मराठवाड्यातली स्थिती तुमच्या समोर, महाराष्ट्र शासनाच्या समोर दाखवित आहेत, परंतु ते प्रत्येक ठिकाणी पोहोचणार नाहीत याची मला जाणीव आहे. म्हणून माझं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य समजून मी या ठिकाणी थोडगा गावामध्ये आलोय. बघू शकता तुम्ही घरातील सगळं संसार उपयोगी साहित्य जे आहे पूर्ण अगदी पाण्यामध्ये वाहून गेल्याचं चित्र याच ठिकाणी बघू शकता तुम्ही. या दोरखंडाच्या सहाय्याने अनेक युवक, तरुण युवक या ठिकाणी थांबून आता घरातील साहित्य सगळं काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. संसार उपयोगी वस्तू वाहून जाऊ नये म्हणून या शेतकरी महिला आणि पुरुषांचा धडपड या ठिकाणी सुरू असल्याचं तुम्ही चित्र पाहताय. आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. काय 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 होतं घरामध्ये आणि काय वाहून गेलंय? सुटकेस आमचा देखत गेला साहेब. त्याच्यामध्ये 3 तोळे सोनं आणि 15-16 हजार रुपये होते. माळवती नेकलेस होता, मेटल होता, झुमके होते, चेन होती, थोडे राहते गावातले हे सगळे सामान काढले. आता जे काढले तुमच्या देखत लाईव्ह, पण शासनाचा इकडे नाही. अंगावरले कपडे मंगोस्तर राहिले बघा जवळ. अंगावरले कपडे मंगोस्तर शासनाचं कोणीतरी दिसलं का? एनडीआरची टीम नाही, कोणतीच टीम नाही. चला तुम्ही बाहेर चला. आता मी तुम्हाला विनंती करणार आहे, जो तरुण 2 तासापासून या घरातील साहित्य काढण्यासाठी प्रयत्न करतोय, अगदी आपल्या जीवाची बाजी लावून, प्राणपणाला लावून ते मदत कार्य करतायत, त्यांच्याकडे मी जाणार आहे. 3 वाजल्यापासून हे मदत कार्य तुम्ही सुरू केले? 3 वाजल्यापासून, म्हणजे रात्रीच्या 3 वाजल्यापासून. आणि सगळे कोणा लावून बोलून घेतलं पोरांना. हे आले आणि सगळ्यांनी साहित्य काढण्यात. सर आम्ही मध्य 3 रात्रीपासून म्हणजे 3 वाजल्यापासून आम्ही पसारा काढत आहोत, पण आमच्या हातातून काही नसतो आहे सर. त्याच्यातले तांदूळ, गहू, ज्वारी. तुम्ही समोर या, तुम्ही समोर या, तुम्ही समोर या. वर सामान वाहून गेलं सर. 3 रात्री 3च्या दरम्यान पाणी आलं. सकाळ रात्री सामान बी काढण्यात आलं नाही. सकाळ सामान काढला. 2-3 तास जरा आम्ही बेजार होतो सामान काढण्यामध्ये. पत्र ते सगळंच वाहून गेले मध्ये. रात्री 3 वाजल्यापासून पाणी शिरलंय. कुठलीच एनडीआरची टीम नाही, कोणती शासनाचा कुठलाच माणूस आला नाही सर इकडे फडकायला. स्वतः आम्ही नौजवान इथं तुम्ही व्हिडिओ काढलेला आहे सर तुमच्या माध्यमातून. आम्ही असं की एवढं परेशान होऊन काढलं, पण शासनाचा कोणीच माणूस आला नाही. शासन काय आंधळ झाले का काय? फक्त नेते येऊन फक्त भेट देतात तिथं, पण इथे येऊन कोणीच काही करू शकलं नाही. पण आम्ही काढला स्वतः. आम्ही सर बेजार झालो 2 ते 3 तास, पण इथं शासनाचा माणूस बघायला देखील आला नाही. त्याच्यामुळे मी सांगतो की तुमच्या माध्यमातून शासनाला जागा करा. बघू शकता तुम्ही, हेच चित्र आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे. हे शेतकऱ्याचं शेत आहे आणि बघू शकता तुम्ही डाव्या बाजूकडून येणारा जो पूर आहे, तळ्याचा सांडवा अगदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे याच ठिकाणी कापसाचं पीक होतं आणि ह्या कापसाचं पीक देखील पूर्णपणे नष्ट झालेलं आहे, पावसामुळे नष्ट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही हे चित्र जे आहे लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील थोडगा येथील आहे. नक्कीच या घटनेची दखल इथलं प्रशासन मायबाप घेईल का हे पाहणं मात्र औचित्याचं ठरतंय. संसार उपयोगी जे अन्नधान्य होतं, कपडे लत्ते होते, सगळं काही वाहून गेले. काकू काय काय नुकसान झाले सांगा. सगळंच साहेब आज एक जण बोला. ज्वारी, गहू, कपालंगा काहीच राहिलं नाही आमच्या संसारामध्ये. बघा तो आता भिजून आणलेत, काहीच नाही. सोनं सुद्धा गेले 4 तोळे. काहीच आम्हाला काय झालेलं नाही बघा. हा सगळं गेलेलं आहे बघा वाहून. किती वाजता आले पाणी, कसं कसं झालं? 3 वाजता पाणी आले बघा. 3 वाजता पाणी आले. 3 वाजता लगेच 4 वाजेपर्यंत घरात जाताच येणार गेलो सर. किती जण होतो त्या घरामध्ये? कोण कोण होतं? 5 जण होतो आम्ही घरात. कोण कोण?
आम्ही दोघी, आमची सासूबाई ते पोरग आमचा दे आमचे माझे होतो आम्ही 5 जण होतो. मग पाणी कसं अचानकच आलं का तुम्हाला? गेलं की उठलं की पाणी आम्ही आधीची काहीच काढला नाही. काहीच राहिलं नाही घरामध्ये डमडम बघा. कपाटा सुद्धा फ्रीज कूलर सगळेच होऊन गेले. आले कलर तर काहीच राहिलं नाही बघा. खायला नाही घरातली कोणतीही वस्तू शिल्लक राहिली नाही. सगळंच पावसाच्या पाण्याने वाहून या ठिकाणचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसतंय. कुटुंब आहे साहेब, खायला काहीच नाही. अक्षरशः काही इटा वाहून गेल्या, पसारा वाहून गेला, खायचं होतं ते ट्रॅक्टर वाहून गेलं, 4 पोते जुंदळे होते ते वाहून गेले, गहू वाहून गेले, अंगाला वस्त्र लेवाय नाही, ताट तांब्या नाही, वाटी देखील राहिली नाही. सगळं गेलं वाहून. काहीच कागदपत्र गेले, दप्तर गेले, काहीच शिल्लक राहिले नाही बघा. काहीच आरडून रडायची पाळी आहे. 17-18 घर, 17-18 माणसाचं कुटुंब आहे. सगळे जर झालं मुलगा एक उडी मारून ते सुटकेस पकडण्यासाठी गेला तर ते पुढे ते यंत्र होतं, त्याला धरून पकडून त्यानं तेवढा बाहेर आला. मी जाणून घेऊ इच्छितो आहे खऱ्या अर्थाने तळ्याचा सांडवा कुठून आहे, मला दाखवता येईल का तुम्हाला? दाखवा बरं मला, कुठून आहे तळ्याचा सांडवा जी आहे, सुरुवात कुठून झालेली आहे? सांडवा पलीकडे आहे सर. हा, ते झाडं दिसतात त्याच्या पलीकडे शेती आहे, हे आमचं वावरच आहे. म्हणजे या ठिकाणी काय पीक होतं तुमचं? हे कापूस होता, कापूस सोयाबीन. त्याच्या अलीकडे कधीच पाणी आलेलं नाही. मी त्या ठिकाणी आहे जिथे शेतकऱ्यांची शेती होती. बघू शकता तुम्ही माझ्या उजव्या हाताकडे वरून येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे हे तळ्याचा सांडवा आहे. तळ्याचा सांडवा अगदी भरून वाहतो आहे, त्यामुळे या घरामध्ये पाणी शिरून शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. हो, मी तुमच्याकडे येतोय. काय नाव आहे तुमचं? पुढे या. गणेश शिवानंद तरडे, राहणार तोडगा. तसेच आमच्या घराचे पण नुकसान झालेले आहे, शेताचे पण नुकसान झालेले आहे. ट्रॅक्टर तुमचं आहे का? हा, ही मग घर माझं आहे. चौघाचं पण गेलेलं आहे. ट्रॅक्टरचे अवजार पण वाहून गेलेले आहे, ट्रॅक्टर चालू पण होत नाही आणि इंधात पाणी गेलेलं आहे. घरात पण पाणी घुसलं आहे आणि डाळ सगळं घरातलं संसारचा सामान सगळं वाहून गेलेलं आहे. तरी अन्न शिवाय देखील घरात काही राहिले नाही आणि विटा देखील वाहून गेलेले आहेत. बस काय मागणी करायचं सरकारकडे? मागणी एवढीच करायची आहे, जेवढे होईल तेवढे सरकारने मदत करावी. माग गेलो आम्हाला काही दिलं नाही माग बी. आणि आता मी असं सदाच वाले का आम्ही पाणी आणलं नाही, काय नाही. एका सांडवा फुटून तळ्या फुटूनच पाणी येऊ लागले. त्याची काय तर सोय करा. इथून पाणी येऊ लागले. आम्ही बघू लागलो पण आता इलाजच नाही. कुठं जाऊ मसाला करता सगळे काय बांधलेल्या घरापर्यंत पाणी येऊ लागलं. असे सगळे अधिकारी आपल्या हातातला 1 रुपया जरी हरवला किंवा नजरेसमोर पडला आणि तो वाहून जर जाऊ लागला तर जीवाची तळमळ होते. परंतु 4 तोळे सोनं आणि हजारो रुपयांची रोकड रक्कम नजरेसमोर शेतकऱ्यांच्या वाहून जातानाचं चित्र थोडगा गावामध्ये निर्माण झालेलं दिसतंय. आणि इथले अधिकारी मात्र जाणीवपूर्वक डोळे झाकपणा करतात. मागच्या ऑगस्ट मध्ये सुद्धा आलेला पूर अशीच निर्माण झालेली परिस्थिती पाहून गप्प बसले, मात्र 1ही रुपयांची त्यांना मदत झाली नाही असं शेतकरी धडधडीत मीडियाच्या समोर आज बोलतो आहे. राठोड सरांना मी विनंती करणार आहे, जे पार्ट आहेत तुम्ही बघू शकता, ट्रॅक्टरचे जे साहित्य आहेत, हे अवजारे आहेत ट्रॅक्टरचे, बघा तुम्ही कशा पद्धतीने या ठिकाणी वाहून जातानाचं चित्र हे थोडगा येथील आहे. आणि आपण थोडस वर जाऊया सर. पलीकडे बघा तुम्ही, त्या नदी आपल्या पुलाच्या पलीकडून सुद्धा लोक याच ठिकाणी अडकून पडलेले आहेत. त्या लोकांना इकडे येण्यासाठी कोणताही मार्ग नाही. राहण्यासाठी सोय, यांच्या राहण्यासाठी सोय दाखवा सर. सर, त्यांच्या आता राहण्यासाठी सोय का आहे का नाही सांगा, मला निरोप सांगावं लागणार. आज संध्याकाळी जर पाऊस पडला तर माणूस राहू शकत नाही. सर म्हणले की म्हणायचं शाळेत चला खिचडी करता म्हणायचं. एखाद्याची खिचडी खाण्यानं पोट भरते का आमचं सांगा तुम्ही? कुणी सांगितलं खिचडी करतो? सगळे म्हणले, सरपंच म्हणले, चेअरमन म्हणले, सगळे तहसीलदार म्हणले. सगळे चालते. 5 किलो भरती होते का?
संध्याकाळी भरपूर पाणी जर पडलं तर काय करायचं? पोट भरते का सांगा तुम्ही? भरते का? लेवा कुठं सर जेवाय वस्त्र राहिले नाही, काहीच गाठ एक तेलाचा पुडा दिला, 5 किलो तांदूळ दिले, 5 रुपयाची पुडी दिली, मिठाचं झालं, एवढं दिलं आम्हाला. काय दिलं नाही बघा यानं. काहीच झालं नाही एवढं आम्हाला सगळं आमचं सारलंच केलं त्यानं. तरडे कुटुंबियावर निसर्गाकडून झालेला हा आघात आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून आपण इथल्या स्थानिक प्रशासनाच्या पर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघू शकता तुम्ही जी तरडे कुटुंबियावर जी स्थिती आज ओढवली गेली आहे पावसाच्या पाण्यामुळे. संसार उपयोगी वस्तू तर गेल्याच गेल्या, परंतु हातचं आणि पदरचं देखील निसर्गाने हिरावून घेतल्याचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे. देऊन आम्हाला घराची सोय करावी. जागा नाही, खाला प्याला काही नाही, लेवा नेसाय काही नाही. आता आहे ना जागेची तरी सोय करावं आम्हाला. जागा देऊन आम्हाला घर बांधायची सोय करावी. सोय करावं एवढं तरी शासनानं. थोडगा गावात ही पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी आणि मंडळ अधिकारी तसेच पंचायत अधिकारी या ठिकाणी ही पाहणी करण्यासाठी आलेत. नेमकी काय पाहणी केली आहे मॅडमनी हे आपण जाणून घेणार आहोत. किती वाजता आला तिथे आणि काय तुम्हाला माहिती झाली, लोकांनी काय माहिती दिली, कशा पद्धतीने तुम्हाला माहिती मिळाली? व्हिडिओ नका सर होते. नमस्कार, मी गुरव राजकुमार, ग्रामपंचायत अधिकारी थोडगा. या ठिकाणी पहाटे 5 वाजल्यापासून मी सरपंच उपसरपंच सदस्य या गावचे पोलीस पाटील चेअरमन या ठिकाणी हजर झालो. इथल्या नागरिकांना सूचना दिल्या की तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका. काही लोक घरातल्या अक्षरशः साहित्य जे वाहून गेलेलं आहे आणि आमच्या वतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही चहा नाश्त्याची खिचडीची सोय केलेली आहे. आणि त्यांना घरी जर 5 किलो गहू तांदूळ वैयक्तिक घरी जाऊन घेऊ शकतात नागरिकांना आवाहन केलेलं आहे. ज्याच्या घरी भागेल का सर? 5 किलोने भागेल का शेतकऱ्यांचं, आमच्या कुटुंबियांचं भागेल का? एक तर तलाठी मॅडम आहेत. मॅडम मुकं राहून कसं जमेल? प्रशासनाचे तुम्ही प्रतिनिधी म्हणून इथं आलात आणि या शेतकऱ्यांचा आक्रोश तुम्ही नजरेसमोर पाहताय आणि मुकं राहताय. काय तुम्ही काय पुढे रिपोर्ट देणार आहात? तुम्ही असं तुम्ही जर थांबला आहात तर मग पुढे काय रिपोर्ट करणार आहात हा विचारायचा मला तुम्हाला इथल्या नागरिकांनी नुकसान काय झालं हे तुम्हाला विचारतो मी. सांगितलं ना तुम्हाला इथल्या नागरिकांनी हे नुकसान झाले म्हणून. मग तुम्ही जर बोलत नसाल तर मग तुम्ही यांचा रिपोर्ट पुढे काय करा, त्यांना न्याय कसा मिळवून देणार आहात? 4 वाजल्यापासून असं बोलल्या वस्त्राने उभे आहेत. राहिला खायला प्यायला काहीच उरलं नाही सर. दुकानात देखील 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे सर. काही नाही, दूर देखील काढण्यात नाही. जनावर माझ्या घरात पाणी ट्रॅक्टर करून पोट भरून खावलेले. ट्रॅक्टर इंजन मध्ये पाणी गेलं. ट्रॅक्टर चालते का? 50,000 लागते त्या 2 ट्रॅक्टरला हे करायला. आता कुठून आणणार आम्ही? मग काय सालभर काम केलं. ही परिस्थिती ओढवण्याची माहिती थोडगा गावचे लोकप्रतिनिधी उपसरपंच शरद मुंडे साहेबांनी माझ्यापर्यंत पोहोचविली आणि ते माझ्यासोबत आता नेमकं थोडगा गावामध्ये परिस्थिती काय आहे हे सांगण्यासाठी माझ्यासोबत उपलब्ध आहेत. काय सांगाल, कालच्या पावसामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय नेमकी आताची सध्याची स्थिती आहे आणि काय प्रशासनाला सांगायचं आहे? एकंदरीत परिस्थिती पाहता हा खूप गंभीर परिस्थिती आहे. सर्व थोडगा गावामध्ये जवळपास 50% घरामध्ये पाणी घुसलेलं असून सांडव्याचा फ्लो वाढल्यामुळे आणि सांडव्याच्या मध्यंतरी भागामध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे हे पाण्याचा प्रवाह पसरून येत आहे. आणि अतिवृष्टीनं थैमान घातल्यामुळे व पुलाचं काम हे थोडं निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे पुलाची उंची ही व्हायला पाहिजे होती. पहिल्याचाच पूल चांगला होता असं लोकांना वाटतंय. ह्या पूल भरला पण त्याच्यामधून जाण्याचा फ्लो कमी झाला, त्याची उंची आणखी वाढवून मध्ये आणखी गाले करायचे होते. ही सुद्धा त्या प्रशासनाची चूक झालेली आहे. एकंदरीत पाहता या 2-4 घरामधलं तर अक्षरशः काहीच राहिलं नाही, सर्व वाहून गेले. नामदेव तरडे, जगन्नाथ तरडे, मारुती तरडे आणि शिवानंद तरडे या 4 घरच्या लोकांना आता खाण्यासाठी सुद्धा जागा नाही. व या सर्व लोकांना मी ग्रामपंचायत मार्फत विनंती केलेली आहे की आपणास तात्पुरते जिल्हा परिषद शाळा येथे आपल्या निवासाची सोय केलेली आहे व तिथं अंगणवाडी ताईला तात्पुरत्या स्वरूपाबद्दल खिचडी व
खाऊ त्यांना देण्यासाठी विनंती केली आहे. दुपारी पाणी ओसरल्याच्या नंतर त्याच्यावर आपण काय पुढील कारवाई करू हे सर्वांना मी पाचारण केलं. सर्व इथं अधिकाऱ्यांनी फोन आला, तलाठी मॅडम इथं आले, ग्रामसेवक साहेब इथं आले व आवाज बहुजनाचा शिवाजीराव गायकवाड साहेब आपले मनापासून खूप अभिनंदन. आपण वारंवार आमच्या थोडग्यामध्ये अपडेट देत राहता व अशा बातम्या प्रसारित करता, तुमचे खूप अभिनंदन. प्रशासनाने गंभीरतेने दखल घेऊन सर्व गावकऱ्याला सहकार्य करावं. व प्रशासनाला दुसरी एक विनंती आहे माझी की माझ्या गावाच्या वरच्या बाजूला जवळपास 1000 फुटावरच मोठा साठवण तलाव आहे. तर त्या तलावाच्या खाली गाव असल्यामुळं गाव पूर्ण भीतीच्या वातावरणामध्ये आहे. तरी माझं गाव हे स्थळ पुनर्वसन करून वरच्या बाजूने देण्यात यावं ही प्रशासनाकडे माझी सर्वात महत्त्वाची विनंती राहणार आहे. पुनर्वसन केलं तरच गाव आधी आता दिवसाचा टाइम आहे, संध्याकाळच्या टायमाला लोकांनी कुठं जावं हा प्रश्न मोठा आहे, कुठं खावं हा प्रश्न मोठा आहे. तर प्रशासनाला माझी सर्वात मोठी विनंती आहे की माझ्या गावचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं ही विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आवाज बहुजनाचा शिवाजीराव गायकवाड साहेब आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद करतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.